नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आज हे आपलं पॉवर इंजिनिअरिंगचं दुसरं डेमो लेक्चर आहे, बरोबर आहे। तर बघा बेटा, लक्ष द्या की आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, तर आपण बघितलं होतं रेफ्रिजरेशन म्हणजे काय। तर अशी एखादी प्रोसेस की जी काय करते की आपल्या एखाद्या जागेचं जे टेम्परेचर आहे ती सराउंडिंग पेक्षा थोडं कमी करते आणि त्या टेम्परेचरवर त्याला मेंटेन करून ठेवते, तर त्याला म्हणतात आपण रेफ्रिजरेशन। तशा भरपूर साऱ्या टर्म आपण बघितल्या होत्या, बरोबर आहे। त्यानंतर आपण बघितलं होतं रेफ्रिजरेशनचा लॉ काय असतो, बरोबर आहे। क्लॉसियसचं स्टेटमेंट आपण सुंदर सुंदर बघितलं होतं, बरोबर आहे। चला, त्यानंतर आपण बघितलं होतं रेफ्रिजरेटिंग इफेक्ट म्हणजे काय। तर आपल्या फ्रीजमध्ये म्हणण्यापेक्षा फ्रीझरमध्ये म्हणा, कारण फ्रीझरलाच आपण आपल्या लँग्वेज मध्ये इव्हॅपोरेटर म्हणतो बेटा, बरोबर आहे। मग या इव्हॅपोरेटर मध्ये आपल्याला कूलिंग इफेक्ट किती मिळतो, येतंय का लक्षात तुम्हाला। आपलं जे रेफ्रिजरंट आहे ना, हे फ्रीझर मधून पास होत असताना किती अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब करतं बेटा, बरोबर आहे। तर याला म्हणता बेटा आपण रेफ्रिजरेटिंग इफेक्ट, बरोबर आहे। हे आपलं झालं होतं। त्यानंतर आपण बघितलं होतं की याचं युनिट काय असतं, टॉर म्हणजे टर्न्स ऑफ रेफ्रिजरेशन, ठीक आहे ना। चला असो, या सर्व गोष्टी आपण बघितल्या होत्या बेटा, ठीक आहे ना। चला असो, आणि बघा याचं युनिट काय असतं, सर्व आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरला। ज्या विद्यार्थ्यांनी मागचं लेक्चर बघितलं नसेल ना, त्यांनी मागचं लेक्चर अगोदर बघा बेटा, कारण तेव्हाच तुमचे बेसिक फंडे क्लिअर होतील, बरोबर आहे। चला, मग आज आपण सुरुवात करणार आहोत एअर रेफ्रिजरेशनला, ठीक आहे ना। चलो, मग सुरुवात करायची, हो सर। पण त्याआधी जर तुम्ही हे लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून द्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे, व्हेरी अफोर्डेबल कॉस्ट मध्ये, एकदम कमी किमतीत अवेलेबल आहे बेटा, बरोबर आहे। चला, जा आमची फ्री डेमो लेक्चर बघा, आवडले तरच कोर्स परचेस करा, नाही तर करू नका बेटा, ठीक आहे ना। चला, मग सुरुवात करायची आजच्या सुंदर अशा लेक्चरला, सुंदर अशा टॉपिकला। तर आज आपण बघणार आहोत एअर रेफ्रिजरेशन म्हणजे काय रे बाबांनो। तर यामध्ये काय असतं माहिती का, की आपण बघा आपल्या नॉर्मल, आपलं जर समजा आपण घरी फ्रीज घेतलं तर त्यामध्ये जो रेफ्रिजरंट वापरला तो बेटा, हा वापरला तो R134A, R134A या नावाचं रेफ्रिजरंट, या नावाचा गॅस आपण आपल्या फ्रीज मध्ये वापरतो, बरोबर आहे। आपण घेतला समजा आपला एसी, तर एसी मध्ये आपण काय वापरतो, तर एसी मध्ये आपण R22 नावाचं रेफ्रिजरंट वापरतो, बरोबर आहे। तर त्याच पद्धतीने ही एक अशी सिस्टीम आहे बेटा, एअर रेफ्रिजरेशन ही एक अशी सिस्टीम आहे की ज्यामध्ये रेफ्रिजरंट म्हणून काय वापरला जातो रे, तर रेफ्रिजरंट म्हणून वापरला जातो बेटा आपला सुंदर सुंदर एअर। आपले जे ऍटमॉस्फेरिक एअर असते ना, ही एअर वापरली जाते बेटा ऍज अ रेफ्रिजरंट म्हणून, ठीक आहे ना। म्हणून याला एअर रेफ्रिजरेशन म्हणतात। मग ही कुठे यूज होते, ही कशा प्रकारे चालते, या सर्व गोष्टी आता आपण आरामात बघून घेऊ, ठीक आहे ना। चला, तर सर्वात पहिली गोष्ट बघा बेटा, मी तुम्हाला आताच सांगितलं एअर रेफ्रिजरेशन म्हणजे काय, अशी एखादी सिस्टीम की ज्या सिस्टीम मध्ये एअर यूज केले जाते ऍज अ रेफ्रिजरंट म्हणून, बरोबर आहे, ऍज अ वर्किंग फ्लुइड म्हणून। बघा, ज्या सिस्टीम मध्ये एअर वापरले जाते ऍज अ रेफ्रिजरंट म्हणून, एअर ऍज अ रेफ्रिजरंट म्हणून वापरले जाते, वर्किंग फ्लुइड म्हणून वापरले जाते, जी काय करते ज्यावेळेस इव्हॅपोरेटर मधून जाईल सर्व हीट स्वतःमध्ये ऍब्सॉर्ब करून घेईल, तर या सिस्टीमला आपण काय म्हणता बेटा, एअर रेफ्रिजरेशन। बघा, पुन्हा एकदा सांगतोय, जर समजा आपल्या सिस्टीम मध्ये आपण बघा, आपल्या सिस्टीम मध्ये रेफ्रिजरंट म्हणून आपण एअरला पाठवतोय, काय करतो, एअरला पाठवतोय, आणि ही एअर जाते त्यातली संपूर्ण हीट स्वतःमध्ये ऍब्सॉर्ब करून घेते आणि छान सुंदर थंडावा देते, कूलिंग इफेक्ट देते। तर याच रेफ्रिजरेशन प्रोसेसला आपण म्हणतो एअर रेफ्रिजरेशन, ठीक आहे ना। डेफिनेशन समजले बेटा, द सिस्टीम इन विच air is used as a refrigerant, आलं लक्षात तुम्हाला, which absorb the heat and provide cooling effect, आणि जे आपल्याला कूलिंग इफेक्ट देते, थंडा इफेक्ट प्रोव्हाइड करते, बरोबर आहे। तर त्याला म्हणता बेटा आपण एअर रेफ्रिजरेशन, ठीक आहे। चलो पुढे बघा, तर नेमका एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम कोणत्या सायकल वर वर्क करते, बरोबर आहे। बघा बेटा, जसं आपल्या गाड्यांचं इंजिन असतं, पेट्रोल इंजिन असेल तर ते ऑटो सायकल वर वर्क करतं, डिझेल इंजिन असेल तर ते डिझेल सायकल वर वर्क करतं। मग आपली जी एअर रेफ्रिजरेशन प्रोसेस आहे ही कशावर वर्क करते सर, आणि आपलं बघा बेटा, आपलं जे घरातलं फ्रीज असतं, एसी असतं ना, हे वर्क करतं बेटा व्हीसीसी सायकलवर, वेपर कॉम्प्रेशन सायकलवर हे वर्क करतं। मग सर एअर रेफ्रिजरेशन कोणत्या सायकलवर वर्क करतो, हे आपल्याला बघून घेऊ बेटा आपण। तर एअर रेफ्रिजरेशन हे वर्क करतं बेटा रिव्हर्स ब्रेटॉन सायकलवर, कशावर बेटा, रिव्हर्स ब्रेटॉन सायकल, बरोबर आहे। त्याला आपण बेल कोलेमन सायकल सुद्धा म्हणतो, आणि त्यालाच आपण रिव्हर्स जूल सायकल सुद्धा म्हणतो। बघा बेटा, हे तीन नावं व्यवस्थित पाठ करून ठेवा, कारण तुम्हाला सांगतो बेटा, SSC जेईला हा क्वेश्चन भरपूर वेळा विचारला गेलेला आहे, बरोबर आहे। लक्षात आलं तुम्हाला, एअर रेफ्रिजरेशन वर्क्स ऑन, मग तो कोणतो का बेटा, तुमच्या ऑप्शन मध्ये जर बेल कोलेमन असेल त्याच्यावर टिक करा, जर तुमच्या ऑप्शन मध्ये रिव्हर्स ब्रेटॉन पाहिजे बेटा, नुसते ब्रेटॉन सायकल चालणार नाही, रिव्हर्स ब्रेटॉन पाहिजे बेटा, बरोबर आहे, रिव्हर्स ब्रेटॉन किंवा रिव्हर्स जूल सायकल, तर याच्यावर आपलं एअर रेफ्रिजरेशन वर्क करतं बेटा, बरोबर आहे। चला,
मग हे कुठे वापरतात तर आपले विमान वगैरे असेल, एरोप्लेन वगैरे असेल, या ठिकाणी एअरक्राफ्ट जे आपले एअरक्राफ्ट वगैरे असतात, एअर फायटर वगैरे, फायटर जेट वगैरे असतात, तर त्या ठिकाणी हे वापरले जातात. त्यानंतर केमिकल इंडस्ट्रीमध्ये कुलिंग इक्विपमेंटसाठी, बरोबर आहे. म्हणजे बघा बऱ्याचशा ठिकाणी असं असतं की आपल्याला प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणतो आपण त्याला, प्रोसेसिंग इंडस्ट्री वगैरे आपण म्हणतो, बरोबर आहे. ज्या ठिकाणी केमिकलला प्रोसेस केलं जातं आणि त्याच्यापासून वेगवेगळे एजंट्स वगैरे बनवले जातात बेटा. तर या केमिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एअर रेफ्रिजरेशन वापरलं जातं बाळांनो, ठीक आहे ना. चला मग आता या एअर रेफ्रिजरेशन बद्दल अजून आपण थोडंसं बघू बेटा. तर सर्वात महत्वाचं या ठिकाणी आपल्याला शिकायची बेटा रिव्हर्स कार्नोट सायकल. हो सर, रिव्हर्स कार्नोट सायकल काय असतं सांगा हो सर आम्हाला. आम्ही कार्नोट सायकल नाव ऐकलंय पण रिव्हर्स कार्नोट नाही ऐकलं. तर बघा बेटा एक तुम्हाला सांगतो हे रिव्हर्स का वापरतात. तर दोन प्रकारचे सायकल असतात बेटा. एक असतो आपला वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस आणि एक असतं वर्क ऍब्झॉर्बिंग डिव्हाइस. तर जे पण काही इक्विपमेंट आपले वर्क प्रोड्यूस करतात बेटा, वर्क तयार करतात, बरोबर आहे, वर्क आपल्याला देतात, तर त्याला म्हणता बेटा आपण वर्क प्रोड्युसिंग सायकल. आणि त्या कधीही क्लॉकवाईज नावाने आपण दिला जातो. बघा आता सिंपल सिंपल आपण बघा या ठिकाणी तुम्ही बघत असाल तुम्हाला रिव्हर्स कार्नोट सायकल दिसते का. हो सर दिसते सर आमले, ठीक आहे ना. चला तर बघा बेटा याची जी नंबरिंग बघा बेटा, याची नंबरिंग बघत असाल ना तर कसं बघा 1 2 3 4. तर हे बेटा अँटी क्लॉकवाईज नंबरिंग दिली, दिसते बेटा तुम्हाला सर्वांना. ही नंबरिंग जी दिली गेलेली आहे ना ही अँटी क्लॉकवाईज दिली बेटा. तर ज्यांची नंबरिंग ही अँटी क्लॉकवाईज दिली जाते त्याला म्हणता वर्क ऍब्झॉर्बिंग सायकल. त्याला आपण काय म्हणता बेटा वर्क ऍब्झॉर्बिंग सायकल. आणि ज्या सायकलची नंबरिंग ही क्लॉकवाईज दिली जाते त्याला म्हणता बेटा वर्क प्रोड्युसिंग सायकल. समजतं बेटा तुम्हाला. तर या गोष्टीमध्ये थोडंसं या गोष्टी तुम्हाला मी थोडंसं एक्सप्लेन करून देतो, भविष्यात तुम्हाला काम येईल बेटा. चला नंबरिंग बघा बेटा. जर समजा नंबरिंग ही तुमची दिली असेल बेटा क्लॉकवाईज, कशी दिली असेल बेटा क्लॉकवाईज. जर क्लॉकवाईज म्हणजे अशा पद्धतीने नंबरिंग दिली असेल बेटा, ठीक आहे ना. चला असो अशा पद्धतीने जर नंबरिंग दिली असेल क्लॉकवाईज पद्धतीने, बरोबर आहे, तर याला म्हणता बेटा आपण वर्क प्रोड्युसिंग सायकल. या काय करता वर्क प्रोड्यूस करता बेटा, वर्क डन तयार करतात बेटा, बरोबर आहे. चला असो याला म्हणता वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइसेस. आणि हे वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस जे असतात ना बेटा हे चालतात या सायकलला म्हणता वर्क प्रोड्युसिंग सायकल. वर्क प्रोड्युसिंग सायकल म्हणजे जे वर्क डन तयार करतात बेटा, जे वर्क तयार करतात, जे आपल्याला वर्क देतात त्याला म्हणतात बेटा आपण वर्क प्रोड्युसिंग सायकल. जे क्लॉकवाईज नंबरिंग असते बेटा. यांची नंबरिंग कशी असते बेटा क्लॉकवाईज, ठीक आहे ना सर. चला आता पुढे लक्ष द्या बेटा. जर समजा नंबरिंग जर समजा आपली अँटी क्लॉकवाईज असेल, नंबरिंग कशी असेल भाऊ आपली अँटी क्लॉकवाईज असेल बेटा. कशी असेल अँटी क्लॉकवाईज, बरोबर, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. बघा दिसतंय ना तुम्हाला. बघा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने बघा बेटा, ठीक आहे ना. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज पद्धतीने जर समजा नंबरिंग दिली असेल ना तर याला म्हणता वर्क ऍब्झॉर्बिंग डिव्हाइसेस. वर्क ऍब्झॉर्बिंग डिव्हाइसेस. आणि हे वर्क करता बेटा वर्क ऍब्झॉर्बिंग सायकलवर. वर्क ऍब्झॉर्बिंग सायकलवर. तुम्ही म्हणशाल सर हे काय लावलंय सर. अरे बेटा समजून घ्या रे, ठीक आहे ना. चला असो आता एक सांगतो बेटा. मग सर वर्क प्रोड्युसिंग सायकल कोणत्या, वर्क ऍब्झॉर्बिंग सायकल कोणत्या आम्हाला सांगा ना. तर बघा जे वर्क प्रोड्यूस करता म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजा झालं इंजिन झालं बघा, तुमच्या गाडीच्या इंजिन बघा. तुम्ही थर्मल इंजिनिअरिंग मध्ये जे जे सायकल तुम्ही शिकले बेटा या सर्वांची नंबरिंग बघा तुम्हाला क्लॉकवाईजच दिसेल. बघा वाटलं असं बघून घ्या तुम्ही. थर्मल पॉवर प्लांटची असू द्या, बरोबर आहे, तुमची स्टीम पॉवर प्लांटची असू द्या, स्टीम पॉवर प्लांट झाला बेटा, या सर्वांची नंबरिंग तुम्हाला क्लॉकवाईज दिसेल. त्यानंतर गॅस टर्बाईन पहा तुम्ही. गॅस टर्बाईन पाहिला बेटा. गॅस टर्बाईनची तुम्ही पीव्हीटीएस डायग्राम बघा बेटा एकदा, तुम्हाला ही सुद्धा क्लॉकवाईज दिसेल बेटा. ही सुद्धा तुम्हाला कशी दिसेल बेटा क्लॉकवाईज. समजतंय का बेटा. बघा जे वर्क प्रोड्यूस करतात त्यांची जी सायकल असते बेटा ही कधीही क्लॉकवाईज असते. कशी असते बेटा आपली क्लॉकवाईज असते, ठीक आहे ना. चला असो मग हे वर्क प्रोड्यूस करता बेटा. आता वर्क ऍब्झॉर्ब कोण कोण करतात तर आपलं समजा आलं रेफ्रिजरेटर. समजा बरोबर आहे रेफ्रिजरेटर झालं, त्याच्यानंतर समजा एसी झाला आपला, बरोबर आहे, हीटर झालं. तर ठीक आहे ना. तर ह्या काय करता हे जे ना हीटर हीटर पण लिहितो सगळं. हीटर म्हणता किंवा याला हीट पंप सुद्धा म्हणता बेटा. काही जणांना आपल्या इंजिनिअरिंग लँग्वेज मध्ये याला हीट पंप म्हणता हीटरला. लक्षात ठेवा बेटा.
चला, तर हे काय करतं बेटा, यांना आपल्याला वर्क द्यावं लागतं. ओ बापा, यांना आपल्याला वर्क द्यावं लागतं. हे वर्क ऍब्झॉर्ब करतात बेटा आणि हे आपल्याला वर्क देतात. ठीक आहे ना, समजलं बेटा तुम्हाला इथपर्यंत? हे वर्क देतात, हे वर्क घेतात. ठीक आहे ना. चला, देणारे क्लॉकवाईज, घेणारे अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. आय होप्स तुम्हाला इथपर्यंत सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. चला, आता रिव्हर्स कार्नॉट, रिव्हर्स समजलं बेटा. रिव्हर्स शब्द केव्हा वापरतात? ज्या वेळेस तो वर्क ऍब्सॉर्ब करतो त्यावेळेस आपण वर्ड वापरतो बेटा रिव्हर्स शब्द. ठीक आहे ना. चला, असो. तर बघा आता सिंपल बघा बेटा, रिव्हर्स कार्नॉट सायकल म्हणजे काय? तर ही एक आयडियल सायकल बेटा. आयडियल म्हणजे काय? जिला आपण आपलं आदर्श मानतो. म्हणजे बघा, एक सांगू काय, पहिले सांगतो, ही जी सायकल आहे बेटा, ही अस्तित्वात नाही किंवा याच्यावर चालणारे डिव्हाइस या जगात अस्तित्वात नाही. ही फक्त आयडियल सायकल आहे, की याला पाहून आपण प्रेरित होतो आणि अशा पद्धतीचा आपण डिव्हाइस बनवायचा प्रयत्न करतो. आणि या जगात सर्वात जास्त कार्यक्षमता, सर्वात जास्त सीओपी असेल तर तो कोणाचा बेटा? रिव्हर्स कार्नॉट सायकलचा. लक्ष ठेवा बेटा, रिव्हर्स कार्नॉट सायकल अशी एक सायकल बेटा, ही एक आयडियल सायकल आहे ज्याचं सीओपी सर्वात जास्त आहे. याच्यापेक्षा जास्त सीओपी असलेलं सायकल या जगात अस्तित्वात नाही. सर्वात जास्त रिझल्ट असेल याचा आहे. सर्वात जास्त सीओपी असेल तो कोणाचा बेटा? रिव्हर्स कार्नॉट सायकलचा. तर समजून घ्या बेटा, इन दिस रिव्हर्स कार्नॉट सायकल एअर इज यूज ॲज रेफ्रिजरंट. तर रिव्हर्स कार्नॉट सायकल मध्ये आपण एअर ॲज अ रेफ्रिजरंट म्हणून वापरतो. एअर वापरतो आपण ॲज अ रेफ्रिजरंट म्हणून. ठीक आहे ना. म्हणजे वर्किंग फ्लुइड म्हणून काय वापरतो बेटा? आपण एअर वापरतो. पुढे, इन दिस सायकल हीट ऍब्झॉर्ब फ्रॉम कोल्ड बॉडी. ओ बापा ऐका रे भाऊ, लक्ष द्या बेटा. या सायकल मध्ये आपण हीटला काय करतो? कोल्ड बॉडी मधून ऍब्झॉर्ब करतो आणि पाठवतो हॉट बॉडीला. बघा बेटा, म्हणजे थंड्याला अजून थंड करा आणि गरमला अजून गरम करा बेटा. समजतंय का? म्हणजे एखादी जर समजा सिंपलची गोष्ट, मी घेतला पाण्याची बॉटल, मी समजा फ्रीज मध्ये ठेवली, तर फ्रीज काय करतं? ते पाण्याची बॉटल ऑलरेडी ती थोडीफार बऱ्यापैकी थंडीच होती. माठातलं पाणी भरून ठेवलं तर ते थोडंफार थंडच होतं. पण या फ्रीजने काय केलं? ही जी कोल्ड बॉडी होतं, ही जी पाणी होतं, त्या पाण्याची हीट अजून घेतली आणि टाकून दिली बाहेर. बघा, तुम्ही बघितलं असेल आपल्या फ्रीजच्या मागे जे आपल्या कॉईल असतात त्याला कंडेन्सर कॉईल म्हणतात. तिथं हात लावा, तुम्हाला थोडं गरम वाटेल. बघितलं असेल तुम्ही, बरोबर ना. चला, असो. तर हे फ्रीज काय करतं? थंडला अजून थंड बनवतं. म्हणजे कोल्ड बॉडीपासून हीट काढायची आणि ही कुठे द्यायची बेटा? हॉट बॉडीला द्यायची. कोणाला द्यायची बेटा? हॉट बॉडीला द्यायची. ठीक आहे ना. चला, असो. तर या सायकलमध्ये हीट ही कोल्ड बॉडी मधून ऍब्झॉर्ब करतात आणि हॉट बॉडीला देतात. समजतंय का? बघा बेटा, याच्यामधून ही आपली समजा आहे कोल्ड बॉडी, आणि ही आहे समजा आपली हॉट बॉडी. एकदम हॉट आहे, गरम आहे. ठीक आहे ना. चला, असो. तर सिंपलचा फंडा काय माहिती का? की बघा बेटा, आपण काय करतो? कोल्ड बॉडीतून हीट कोणाला देतो? हॉट बॉडीला हीट आपण अशा पद्धतीने हीट देतो बेटा. समजलं? कोल्ड बॉडीकडून हॉट बॉडीकडे हीट ट्रान्सफर करणे, हे सुद्धा आपण कशामध्ये शिकतो बेटा? रिव्हर्स कार्नॉट सायकल मध्ये. म्हणजे बघा, इन दिस सायकल हीट ऍब्झॉर्ब फ्रॉम कोल्ड बॉडी अँड रिजेक्ट इट टू द हॉट बॉडी. कोणाला देतो आपण? हॉट बॉडीला देऊन टाकतो युझिंग एक्सटर्नल वर्क. आणि हे करण्यासाठी आपल्याला काही ना काही वर्क द्यावं लागतं. हे करण्यासाठी काय? हे ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपल्याला काही ना काही वर्क सप्लाय करावं लागतं. विदाऊट वर्क होऊ शकत नाही बेटा. काही ना काही वर्क सप्लाय करावं लागतं. ठीक आहे. चला, रिव्हर्स कार्नॉट सायकल कन्सिस्ट ऑफ, आता याच्यामध्ये दोन आयसोथर्मल प्रोसेस आणि दोन आयसेंट्रॉपिक प्रोसेस असतात बेटा. बरोबर आहे. मग दोन आयसोथर्मल म्हणजे कुठे? आयसेंट्रॉपिक म्हणजे कुठे? तर हे आता आपण बघू. बघा, जर तुम्हाला एक्झाम मध्ये आलं, एक्सप्लेन रिव्हर्स कार्नॉट सायकल विथ पीव्हीटीएस डायग्राम. बघा बेटा, तुम्हाला सांगतो, आता सांगतो 2 प्रश्न सांगतो, त्यापैकी 100% बेटा, 100% एक प्रश्न परीक्षेत येणार आहे. एक्सप्लेन रिव्हर्स कार्नॉट सायकल किंवा दुसरं एक्सप्लेन बेल कोलेमन सायकल. या दोघांपैकी एक प्रश्न 100% तुम्हाला परीक्षेत दिसेल म्हणजे दिसेल. आता एवढं तुम्हाला सांगून दिलं यार, अजून काय पाहिजे? ठीक आहे ना. चला, असो. तर बघा बेटा, लक्ष द्या. तर रिव्हर्स कार्नॉट सायकल जर आलं तर पहिले सर्वात 1-2 स्टेटमेंट लिहायचे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट यायचं आपल्या डायग्रामवर. ती डायग्राम तुम्हाला काढावं लागेल बेटा. बघा, ही डायग्राम तुम्हाला काढावं लागेल. बघा, पीव्ही प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम, टीएस टेम्परेचर वर्सेस एंट्रॉपी. बेटा, एस म्हणजे काय असतो बेटा? आपली एंट्रॉपी. एंट्रॉपी म्हणजे काय? तर बघा बेटा, सिंपलशी अशी एखादी प्रॉपर्टी की जी टेम्परेचर दिल्याने वाढते आणि टेम्परेचर काढून घेतल्याने कमी होते. ओ बापा, याला म्हणतो बेटा आपण एंट्रॉपी. याची दुसरी डेफिनेशन काय माहिती का? द रँडमनेस. काय? जेवढं जास्त एखादी गोष्ट रँडम होते, तेवढी जास्त एंट्रॉपी वाढते. वाटलं सांगेल बेटा, मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगेल. पुढे भरपूर याच्यासोबतच खेळायचं आपल्याला. ठीक आहे ना. चला, असो. बघा बेटा, रिव्हर्स कार्नॉट सायकल कशा पद्धतीने वर्क करते. आता याची प्रोसिजर आली. हे जर आलं तर कसं लिहायचं? पहिले डायग्राम काढायची, अशी डायग्राम काढायची.
डायग्राम काढता येईल बेटा सर्वांना. बघा पीव्ही आणि टीएस. टीएस मध्ये फक्त एक चौकानी दगड आहे, चौकानी दगड आहे फक्त, आणि फक्त नाव देणार 1 2 3 4 एंटी क्लॉकवाईज. बघ एंटी क्लॉकवाईज. बघा बेटा नंबरिंग देताना नाव जर रिव्हर्स आलं ना तर नंबरिंग देताना कधीही लक्षात ठेवा, डोक्यात टाकल्यात तुमच्या टाकल्यात म्हणे लगेच बनकलं पाहिजे काय की रिव्हर्स हा शब्द आलाय का, तर तुम्हाला नावं देताना अँटी क्लॉकवाईज नंबरिंग तुम्हाला द्यायची आहे बेटा. ठीक आहे ना. चला असो. बघा मग 1 2 3 4. मग 1 2 आणि 2 3 ही जी प्रोसेस आहे बेटा ही संपूर्ण कॉम्प्रेशन वाली आहे, आणि 3 4 आणि 4 to 1 ही प्रोसेस पूर्ण एक्सपान्शन वाली आहे बेटा आपली. म्हणजे बघा सिंपलचा फंडा तुम्हाला सांगतो. लक्ष द्या बेटा. बघा म्हणजे 1 2 2 3 ही प्रोसेस तुमची काय बेटा पूर्णच्या पूर्ण कॉम्प्रेशन वाली प्रोसेस. कोणती बेटा कॉम्प्रेशन वाली प्रोसेस आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर 3 4 4 1 ही प्रोसेस जी तुमची आहे ती पूर्ण एक्सपान्शन वाली प्रोसेस बेटा. काय पूर्ण एक्सपान्शन वाली प्रोसेस. ठीक आहे ना. चला असो. मग आता आपल्याला लिहायचं कसं आहे बघा, लिहायचं कसं आहे लक्ष द्या. तुम्ही व्यवस्थित बघा बेटा. मला सांगा या डायग्राम मध्ये तुम्हाला काही कॉन्स्टंट दिसतंय का? नाही 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 नाही. काही कॉन्स्टंट दिसतंय का? नाही नाही नाही. सर्व तिरपा तारपा लाईन आहे. पण या डायग्राम मध्ये तुम्ही जर व्यवस्थित बघशाल बेटा तर तुम्हाला कॉन्स्टंट दिसत असेल. काय कॉन्स्टंट दिसतंय बघा. आता बघा ज्या लाईनवर 1 आहे त्याच लाईनवर आपला 2 आहे, बरोबर आहे. म्हणजे 1 2 एका सरळ रेषेत आहे, बरोबर आहे. 1 2 एका सरळ रेषेत आहे, बरोबर आहे. म्हणजे 1 ला जेवढी एंट्रॉपी आहे, काय 1 ला जेवढी एंट्रॉपी आहे तेवढीच एंट्रॉपी 2 ला सुद्धा आहे. म्हणजे याचा अर्थ काय 1 आणि 2 ला जेवढी एंट्रॉपीची व्हॅल्यू आहे तेवढीच दोघांमध्ये कॉन्स्टंट आहे बेटा, बरोबर आहे. म्हणजे S1 इज इक्वल टू S2. म्हणजे 1 ची जेवढी एंट्रॉपी तेवढीच एंट्रॉपी 2 ची. तसंच जेवढी एंट्रॉपी 3 ची असेल तेवढीच काय असेल 4 ची असेल. का बरं बेटा? कारण 3 आणि 4 एकाच रेषेत आहे. 1 आणि 2 एकाच रेषेत आहे का, म्हणून S1 इज इक्वल टू S3 आणि S3 इज इक्वल टू S4. हे समजलं बेटा. पहिला आणि दुसरा हे दोघी पॉईंट एकाच रेषेमध्ये आहे म्हणून एंट्रॉपी कॉन्स्टंट. तिसरा आणि चौथा पॉईंट हे पण एकाच रेषेत आहे म्हणजे S3 आणि S4 सुद्धा काय झालं बेटा आपलं कॉन्स्टंट. ठीक आहे. हे समजलं हो सर. त्यानंतर पुढे बघा 1 आणि 4. ऐका रे 1 आणि 4 बघा बरं एकाच रेषेत आहे का? हो सर एकाच रेषेत आहे, बरोबर आहे. एकाच रेषेत आहे का, याचा अर्थ काय T1 आणि T4 दोघांचे टेम्परेचर काय बेटा आपलं सेम आहे. त्याच पद्धतीने बघा बेटा दुसरा पॉईंट आणि तिसरा पॉईंट दोघं एकाच रेषेत आहे का हॉरिझॉन्टल लाईन मध्ये? हो सर एकाच लाईन मध्ये. तर याचा अर्थ काय दुसऱ्याचं जेवढं टेम्परेचर असेल ना तेवढाच टेम्परेचर कोणाचं बेटा तिसऱ्याच आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला या गोष्टी थोडीशी समजल्या असेल की 1 पासून तर 2 पर्यंत 1 पासून तर 2 कडे जाण्यासाठी एंट्रॉपी कॉन्स्टंट आहे बाबा. काय एंट्रॉपी कॉन्स्टंट आहे बेटा. 2 कडून 3 कडे जाण्यासाठी बघा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे बेटा. टेम्परेचर काय बेटा आपलं कॉन्स्टंट आहे. 3 कडून 4 कडे येण्यासाठी उभं 3 कडून 4 येण्यासाठी एंट्रॉपी कॉन्स्टंट बेटा. म्हणजे S इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि 4 कडून 1 कडे जाण्यासाठी 4 आणि 1 बघा T1 T4 4 आणि 1 काय बेटा कॉन्स्टंट. तर आपलं टेम्परेचर काय बेटा या प्रोसेसमध्ये कॉन्स्टंट. तर हे सर्वांना समजलं बेटा की कोणत्या प्रोसेसमध्ये काय काय कॉन्स्टंट आहे हे सर्वांना समजलं बाळांनो. 1 कडून 2 कडे 1 to 2 मध्ये एंट्रॉपी कॉन्स्टंट आहे, 2 to 3 मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, 3 to 4 मध्ये एंट्रॉपी परत कॉन्स्टंट आहे. S म्हणजे एंट्रॉपी बेटा. S म्हणजे काय एंट्रॉपी असतं. 4 to 1 मध्ये परत टेम्परेचर कॉन्स्टंट आहे बेटा, बरोबर आहे. हो सर बरोबर आहे सर, काही अडचण नाही सर. पण दोन गोष्टी या ठिकाणी तुम्हाला ऍडिशनल दिसतात बेटा. दोन गोष्टी तुम्हाला ऍडिशनल दिसतात. काय बघा 4 to 1 कडे बघा रे 4 to 1 कडे जात असताना या ठिकाणी बघा असं QA दिले बेटा. QA म्हणजे काय हिट ऍडिशन. QA म्हणजे काय बेटा हिट ऍडिशन. म्हणजे 4 पासून तर 1 पर्यंत जाताना हिट ऍड होते बेटा. हिट काय होते आपली ऍड. आणि 2 कडून 3 कडे ना हिट आपली बघा बाहेर चालली. आणि इथं लिहिलं बेटा QR म्हणजे काय हिट रिजेक्टेड. म्हणजे तुम्हाला हे समजलं असेल की 4 to 1 मध्ये हिट ऍड होते आणि 2 to 3 मध्ये हिट काय होते बेटा आपली रिजेक्ट होते. समजतं बेटा. या ठिकाणी हिट काय होते बेटा आपली ऍड होते आणि या ठिकाणी काय होते बेटा आपली हिट रिजेक्ट होते. हिट काय होते बेटा आपली रिजेक्ट होते. समजतं बेटा इथपर्यंत समजलं. या सर्व गोष्टी समजल्या. आता इथे लिहायचं म्हणजे बघा बेटा तुम्हाला एक्झाम मध्ये काय माहिती आहे का फक्त रिव्हर्स कार्नोट सायकल फक्त तुम्हाला काढायची. छान सुंदर डायग्राम काढा. त्या प्रोसेस मध्ये काय काय होतं ते फक्त लिहून द्या बस. जास्त काही तुमच्याकडून अपेक्षित नाही बेटा. अपेक्षित नाहीये. ठीक आहे ना. एवढंच फक्त तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे ना. चला मग आता डायग्राम काढल्यानंतर खाली ते मस्त आहे की सुंदर नाव टाकायचं प्रोसेस 1 to 2. काय नाव टाकायचं बेटा प्रोसेस 1 to 2. मग या प्रोसेस 1 to 2 मध्ये काय काय दिसतंय ते फक्त लिहायचं. मला सांगा इथं काही दिसतंय का तुम्हाला? हो सर दिसतंय 1 to 2 आहे 2 to 3 आहे. फक्त काय होतंय कॉम्प्रेशन होतंय सर. कॉम्प्रेशन होतंय सर. ठीक आहे. चला मग लिहायचं 1 to 2 मध्ये कॉम्प्रेशन होतंय का. चला आणि या डायग्राम मध्ये बघा बरं 1 to 2 मध्ये काय होतंय
तर या डायग्राम मध्ये 1 to 2 मध्ये एंट्रॉपी कॉन्स्टंट आहे. बघा या डायग्राम मध्ये 1 to 2 मध्ये काय बेटा एंट्रॉपी कॉन्स्टंट आहे. मग एंट्रॉपी कॉन्स्टंट असणाऱ्या प्रोसेसला म्हणता बेटा आयसेंट्रॉपिक प्रोसेस. काय म्हणता बेटा आयसेंट्रॉपिक प्रोसेस. बघा बेटा थोडंसं रिवाइज करून देतो तुम्हाला. ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असेल ना त्याला म्हणता आयसोथर्मल प्रोसेस. बोला 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 बोला. ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट त्याला म्हणता आयसोथर्मल प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट काय बेटा प्रेशर कॉन्स्टंट त्याला म्हणता आयसोबारिक प्रोसेस. बघा बेटा प्रेशर कशात मोजता बारमध्ये मोजता बरोबर आहे. तर ज्या प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहतं त्याला म्हणता आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस बरोबर आहे. ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं ऐका रे ऐका ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं त्याला म्हणता आयसोकोरिक प्रोसेस. काय म्हणता आयसोकोरिक प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये एंट्रॉपी कॉन्स्टंट त्याला आयसेंट्रॉपिक प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये एन्थाल्पी कॉन्स्टंट त्याला आयसेंथाल्पिक प्रोसेस किंवा त्याला थ्रॉटलिंग प्रोसेस सुद्धा म्हणता बेटा बरोबर आहे. किंवा आणि ज्या प्रोसेसमध्ये हीट ट्रान्सफर झिरो असते हीट ट्रान्सफरच होत नाही भाऊ हीट आपली ट्रान्सफरच होत नाही त्याला म्हणता बेटा आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस. बघा मी एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं. ॲडियाबॅटिक चेंबर बघा बेटा मी हिवाळ्यामध्ये स्वेटर वगैरे घालतात का हो सर. तर हिवाळ्यामध्ये स्वेटर घालताना स्वेटरचं काम काय स्वेटरचं काम तुम्हाला उष्णता देणं आहे का नाही 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 स्वेटरचं काम उष्णता देणं नाहीच आहे. मग का बरं घालतो सर आम्ही स्वेटर. तर बघा बेटा तुम्हाला सर्वांना माहिती आपल्या जे बॉडीचं टेम्परेचर आहे आपल्या बॉडीचं टेम्परेचर आहे 37 डिग्री सेल्सिअस आणि हिवाळ्यामध्ये बाहेरचं जे टेम्परेचर असतं ना ते असतं 15 डिग्री सेल्सिअस 20 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत असतं. म्हणजे ॲटमॉस्फिअरचं बाहेरचं टेम्परेचर कमी आणि माझ्या बॉडीचं टेम्परेचर जास्त. तर विषय काय आता मी घातलं स्वेटर मी घातलं बेटा स्वेटर बरोबर आहे. आता स्वेटर काय करतं माहिती आहे का एक ॲडियाबॅटिक चंबर फॉर्म करतं बेटा. काय स्वेटर काय करतं एक ॲडियाबॅटिक चंबर फॉर्म करतं. म्हणजे काय की स्वेटर काय करतो मधली हीट मध्ये आणि बाहेरची हीट बाहेर. ओ बापा ऐका रे ऐका म्हणजे माझी बॉडी जी आहे जी हीट बाहेर टाकते माझी जी बॉडी बेटा जी हीट बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते हे स्वेटर काय म्हणतं वैरामध्ये म्हणजे जी हीट माझ्या बॉडीतून बाहेर जाणार होती हे स्वेटर त्याला बाहेर जाऊ देत नाही. हे स्वेटर करतो मध्येच हाकलतं परत त्याला डायरेक्टली बरोबर आहे. म्हणजे मधली हीट मध्ये राहते आणि बाहेरची हीट बाहेर राहते म्हणून मला गरमी वाटते भाऊ असं इथे आलं का लक्षात. तर त्याला म्हणता बेटा आपण ॲडियाबॅटिक चेंबर. त्या ॲडियाबॅटिक चेंबरचं काम काय आहे हीट ट्रान्सफरला झिरो करणं. काय बेटा हीट ट्रान्सफरला झिरो करणं म्हणजे मधली हीटला मध्ये ठेवणं बाहेरच्या हीटला बाहेर ठेवणं मधल्या आणि बाहेरच्या हीटला ट्रान्सफर होऊ न देणं ठीक आहे ना. चला हीट ट्रान्सफर झिरो असेल तर त्याला म्हणता बेटा आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस. ठीक आहे ना. तर या गोष्टी का सांगितल्या तर या गोष्टी तुम्ही ऑलरेडी तुम्ही थर्मलला शिकलेल्या असाल बेटा बरोबर आहे. चला असो तर बघूया आपण. चला तर बघा बेटा लक्ष द्या. तर 1 to 2 मध्ये काय बेटा माहिती का की 1 to 2 मध्ये आपली एंट्रॉपी कॉन्स्टंट आणि तुम्हाला आताच सांगितलं एंट्रॉपी कॉन्स्टंट असेल तर त्या प्रोसेसला आपण म्हणता आयसेंट्रॉपिक प्रोसेस. काय म्हणता बेटा आयसेंट्रॉपिक प्रोसेस. ठीक आहे ना. चला तर बघा 1 to 2 मध्ये कॉम्प्रेशन पण होतंय आणि एंट्रॉपी बी कॉन्स्टंट आहे. मग दोघांचं मिक्सचर करून लिहायचं काय आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. आलं रे आलं. एंट्रॉपिक कॉन्स्टंट कॉम्प्रेशन बी होतंय आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. आलं लक्षात हो सर. 2 to 3 मध्ये बघा बेटा आता 2 to 3 मध्ये काय होतं बेटा 2 to 3 मध्ये परत तुमचं काय होतंय कॉम्प्रेशन होतंय. परत काय होतंय कॉम्प्रेशन होतंय. बघा रे 2 to 3 मध्ये कॉम्प्रेशन होतंय. अजून आता इकडे बघा 2 to 3 मध्ये काय होतं बेटा सर 2 to 3 मध्ये ना हीट रिजेक्ट होऊ राहिली आहे. हो ठीक आहे सर. 2 to 3 मध्ये हीट काय होतं बेटा क्यूआर म्हणजे काय हीट रिजेक्ट होते बेटा बरोबर आहे. आणि हीट रिजेक्ट होत असताना टेम्परेचर काय बेटा आपलं कॉन्स्टंट बघा 2 to 3 मध्ये टेम्परेचर बी कॉन्स्टंट आहे 2 to 3 मध्ये हीट रिजेक्ट बी होते आणि 2 to 3 मध्ये कॉम्प्रेशन बी होतंय. तर या तिघांना आपल्याला एकमेकांमध्ये घुसडायचं आहे भाऊ लक्ष द्या बेटा. 2 to 3 मध्ये बघा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे कोणती प्रोसेस आयसोथर्मल प्रोसेस बरोबर आहे. तर बघा मी आयसोथर्मल लिहिलं. मला सांगा 2 to 3 मध्ये काय होतंय कॉम्प्रेशन होतंय. मग आयसोथर्मल कॉम्प्रेशन बरोबर आहे. आणि हीट काय होते बेटा बाहेर जाते हीट रिजेक्ट होते बेटा. हीट काय होते आपली रिजेक्ट होते बेटा बरोबर आहे. मग तिघांचं मिक्सचर मी कसं लिहिलं आयसोथर्मल कॉम्प्रेशन अँड हीट रिजेक्शन. आलं लक्षात बेटा आयसोथर्मल कॉम्प्रेशन अँड हीट रिजेक्शन. बघा बेटा पुन्हा एकदा सांगतो 2 to 3 मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणून आयसोथर्मल 2 to 3 मध्ये कॉम्प्रेशन होत आहे म्हणून कॉम्प्रेशन आणि 2 to 3 मध्ये हीट सुद्धा रिजेक्ट होते म्हणून हीट रिजेक्शन सुद्धा लिहिलं. समजलं बाळांनो. अरे बेटा बघा जे दिसतंय ना डोळे फक्त ठिकाणावर ठेवा पहा आणि लिहा बस एवढं बेटा जास्त नाही. ठीक आहे ना. चला असो आता 3 to 4 मध्ये बघा. चलो बघो लक्ष देऊ. आता 3 to 4 मध्ये तुम्हाला काय दिसतंय बेटा लक्ष द्या बेटा. हा 3 to 4 मध्ये मला दिसतंय एक्सपान्शन होताना बरोबर आहे. 3 to 4 मध्ये काय दिसतंय एक्सपान्शन होताना. आणि इकडे बघा बेटा 3 to 4 आपण खाली जातोय तर काय बेटा काय कॉन्स्टंट आहे आपली एंट्रॉपी कॉन्स्टंट. एस म्हणजे काय सांगितलं तुम्हाला एंट्रॉपी. एंट्रॉपी काय बेटा आपली कॉन्स्टंट एंट्रॉपी काय बेटा आपली कॉन्स्टंट. अच्छा 3 to 4 मध्ये एंट्रॉपी कॉन्स्टंट आहे का आणि इकडे 3 to 4 मध्ये एक्सपान्शन आहे का दोघांले घुसडामध्ये. ठीक आहे चलो तर बघा बेटा
एंट्रोपी कॉन्स्टंट असणाऱ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो आयसेंट्रॉपिक प्रोसेस, बरोबर आहे. तर या ठिकाणी एंट्रोपी कॉन्स्टंट का 3 to 4 मध्ये मला म्हणता आयसेंट्रॉपिक, आणि 3 to 4 मध्ये एक्सपान्शन होत आहे का, मग या ठिकाणी लिहिलं बेटा मी आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन टेक प्लेस, संपला विषय, ठीक आहे ना. तर 3 to 4 मध्ये काय होणार बेटा आपलं आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन होणार आहे. समजलं बेटा इथपर्यंत. जे दिसतंय ते लिखा लिखा. 3 to 4 मध्ये एंट्रोपी कॉन्स्टंट आणि एक्सपान्शन होतं, तर आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन. आता 4 to 1 मध्ये बघू, 4 to 1 मध्ये काय काय होतंय भाऊ, लक्ष द्या. 4 to 1 बेटा, 4 to 1. तर 4 to 1 मध्ये मला असं दिसलं की एक्सपान्शन होतंय. 4 to 1 मध्ये मला काय दिसलं की एक्सपान्शन होतंय का, चलो ठीक आहे. तर 4 to 1 मध्ये एक्सपान्शन होतंय का, आणि या ठिकाणी काय दिसतं बघा बेटा, एक्सपान्शन तर होतंय, त्यासोबत टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे, त्यासोबतच क्यूए दिसतो बेटा, क्यूए. अरे दिसतोय का रे बाबा, थांबा तुमले मी मस्त पैकी दाखवतो. दिसतो बेटा. चला बघा, या ठिकाणी टेम्परेचर सुद्धा तुमचं काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि या ठिकाणी आपली हीट काय होते बेटा, आपली ऍड होते. हीट काय होते बेटा, आपली हीट ऍडिशन होते. काय होते बेटा, हीट ऍडिशन होते. म्हणजे बघा, हीट ऍडिशन बी होते, टेम्परेचर बी कॉन्स्टंट आहे, एक्सपान्शन बी होतंय, तिघांना घुसडा, विषय क्लोज करा. बघा, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणून आयसोथर्मल, एक्सपान्शन होत आहे म्हणून एक्सपान्शन, आणि हीट ऍब्सॉर्ब केल्या बेटा हीट ऍड होते बेटा. हीट काय होते, ऍड म्हणा, हीट ऍडिशन म्हणा किंवा हीट ऍब्सॉर्प्शन म्हणा, एकच बेटा, बरोबर आहे. सिंपलचा फंडा आहे. 1 to 4 मध्ये आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन, 2 to 3 मध्ये बघा, 2 to 3 मध्ये आयसोथर्मल कॉम्प्रेशन अँड हीट रिजेक्शन. 3 to 4 मध्ये एंट्रोपी कॉन्स्टंट आहे का, आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन, आणि 4 to 1 मध्ये एक्सपान्शन भी होतंय, टेम्परेचर भी कॉन्स्टंट आहे, हीट ऍडिशन भी होते, बरोबर आहे. मग तुम्ही लिहू शकता आयसोथर्मल एक्सपान्शन अँड हीट ऍडिशन. झालं, किती सोपं आहे बेटा. तर ही 4 मार्काला डायग्राम येते. बघा, जर 4 मार्काला आलं तर तुम्हाला काय करायचं माहिती का, संपूर्ण डायग्राम काढायची, सर्व प्रोसेस लिहायच्या, ठीक आहे ना. चला असो, आणि थोडं त्याची माहिती बी लिहून टाकायची, की काय रे भाऊ, कसं रे भाऊ, रिव्हर्स कार्नोट सायकल म्हणजे काय रे भाऊ, थोडी माहिती लिहून टाकायची बेटा, बरोबर आहे. चला आता आपण बघू लिमिटेशन्स ऑफ रिव्हर्स कार्नोट सायकल. हो सर, लिमिटेशन का, आता काय भानगड सरी. बघा बेटा, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की रिव्हर्स कार्नोट सायकल ही सत्यात नाही, ही ऍक्च्युअल मध्ये यूज केली जात नाही, ही फक्त इमॅजिनरी आहे, ही फक्त आदर्श आहे, की असं बनावं, असं आपण बनलं पाहिजे बा, ही फक्त एक आदर्श आहे बेटा, बरोबर आहे. चला असो, त्याचे फक्त लिमिटेशन्स आहे, 5 मिनिटात समजून घेऊ, चालेल ना, चालेल. चलो, तर बघा बेटा, की आता या प्रोसेसमध्ये आपण बघितलं की यामध्ये 2 आयसोथर्मल प्रोसेस असतात आणि 2 आयसेंट्रॉपिक प्रोसेस असतात. बघा बेटा, आपण काय बघितलं बेटा, बघा याच्यामध्ये काय होतं, 2 होत्या बघा रे, 2 होत्या उभ्या म्हणजे आयसेंट्रॉपिक प्रोसेस, 2 होत्या आडव्या म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस. तर आयसेंट्रॉपिक प्रोसेस व्हेरी फास्ट असतात आणि आयसोथर्मल प्रोसेस व्हेरी स्लो असतात. समजतंय का, समजून घ्या बेटा. आयसेंट्रॉपिक प्रोसेस या व्हेरी फास्ट असतात आणि आयसोथर्मल प्रोसेस व्हेरी स्लो असतात. आणि बघा, 2 व्हेरी फास्ट आणि 2 व्हेरी स्लो, अशा दोघांचं कॉम्बिनेशन एकाच सायकलमध्ये पॉसिबल नाही बेटा. समजतंय का मला काय म्हणायचंय. अरे यार, मला सांगा, 2 एकदमच फास्ट आणि 2 एकदमच मतिमंद, 2 एकदमच हुशार ब्रिलियंट विद्यार्थी आणि 2 एकदमच मतिमंद, अशा दोघांची जोडी जमू शकते का, नाही बेटा. तर हेच ते सांगायचा प्रयत्न करतंय. 2 व्हेरी फास्ट प्रोसेस अँड 2 व्हेरी स्लो प्रोसेस cannot combine with each other and this is not in actual practice. म्हणजे बघा, त्यांनी तेच सांगितलंय, आयसोट्रॉपिक प्रोसेस आर व्हेरी फास्ट प्रोसेस अँड आयसोथर्मल प्रोसेस आर व्हेरी स्लो प्रोसेस. सो combination of such a process cannot be possible in one cycle because of large speed variation. त्या दोघांमध्ये खूप जास्त स्पीड व्हेरिएशन आहे, कारण आयसोट्रॉपिक व्हेरी फास्ट, आयसोथर्मल व्हेरी स्लो, तर दोघांमध्ये खूप जास्त स्पीड व्हेरिएशन आहे बेटा. त्यामुळे दोघांचं कॉम्बिनेशन एकाच सायकलमध्ये असणं हे काही पॉसिबल होऊ शकत नाही, हे इम्पॉसिबल आहे बेटा. समजलं बेटा. तर हे झालं आपलं पहिलं लिमिटेशन, दुसरं लिमिटेशन काय सांगतं आपल्याला, दिस सायकल इज रिव्हर्सिबल. अबो, ही सायकल रिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल म्हणजे काय, याच्यामध्ये फ्रिक्शन नसतं, याच्यामध्ये हीट लॉस नसतो, याच्यामध्ये प्रेशर ड्रॉप नसतो, याच्यामध्ये लिकेज नसतं. ओ बापा, असं असतं का. हो बेटा. बघा बेटा, ही सायकल कशी तुमची रिव्हर्सिबल आहे बेटा. रिव्हर्सिबल म्हणजे काय, यात फ्रिक्शन राहणार नाही, प्रेशर ड्रॉप होणार नाही, हीट ट्रान्सफर होणार नाही, लिकेज राहणार नाही. आणि मला सांगा, असं पॉसिबल आहे का यार. अरे खरंच सांगा यार, आपल्याला बी डोकं दिलं देवाने विचार करण्यासाठी, असं पॉसिबल आहे का. हे पॉसिबल नाही होऊ शकत बेटा. कारण काही बी करा, थोडंसं प्रेशर ड्रॉप होणारच आहे, थोडीशी हीट लॉस होणारच आहे, थोडंसं फ्रिक्शन होणारच आहे. त्यामुळे ही सायकल रिव्हर्सिबल आहे, बरोबर आहे. आणि बट इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस इट इज नॉट पॉसिबल, आणि ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये अशी सायकल पॉसिबल नाही. हे झालंय तर दुसरं लिमिटेशन. पहिलं लिमिटेशन समजलं, दुसरं काय म्हणतं,
की ही रिव्हर्सिबल सायकल आहे, त्यामुळे याच्यामध्ये फ्रिक्शन होत नाही, लिकेजचे लॉसेस होत नाही, हीट ट्रान्सफर होत नाही, काहीच नाही होत भाऊ. हा, तर असं ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये असं पॉसिबल नाही. म्हणायला काय जातं आपल्याला, बरोबर आहे, पण ऍक्च्युअल मध्ये असं नाही होऊ शकत बेटा, बरोबर आहे. त्यामुळे हे याचं लिमिटेशन आहे. तिसरा, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ऍड अँड रिजेक्ट द हीट ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. आता मला खरं खरं सांगा, खोटं नका बोलू, खरं खरं सांगा, खोटं नका बोलू. अरे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून हीट ऍड करणं सोपं आहे का, सांगा बरं मला. म्हणजे हीट बी ऍड करायची आणि टेम्परेचर बी चेंज व्हायला नको. ओ बापा, म्हणजे टेम्परेचर 10 आहे तर 10च राहायला पाहिजे, पण हीट ऍड करायची किंवा हीट रिजेक्ट करायची. तर खरं सांगा बेटा, हे पॉसिबल आहे का? म्हणजे पॉसिबल आहे, पण थोडं डिफिकल्ट आहे. एकदमच स्लो प्रोसेस आहे. त्याला आपण आहे ना स्टेडी फ्लो प्रोसेस म्हणायची. एकदमच स्लो आहे डायरेक्टली, बरोबर आहे. चला असो, तर सिंपलशी गोष्ट काय माहिती आहे का, बघा. म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून हीट ऍड करणं किंवा टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून हीट रिजेक्ट करणं हे थोडं डिफिकल्ट आहे बेटा. हे काय थोडंसं डिफिकल्ट, तुम्हाला काय वाटतं? मला सांगा बघा, गॅस बी चालू पाहिजे, काय पाणी, गॅस बी चालू पाहिजे आणि टेम्परेचर बी वाढायला नको. ओ बापा, डिफिकल्ट आहे ना बेटा. चला असो, त्यामुळे ही प्रोसेस ऍक्च्युअल मध्ये नाही, फक्त बोलायला लागतं, नावाले फक्त मार्क मिळतात ना आपल्याला, 4 मार्क मिळतात, भरपूर झाला. ऍक्च्युअली राहू ना राहू काही फरक पडत नाही बेटा, ठीक आहे ना. चला असो, पुढे लक्ष द्या. म्हणजे इट इज डिफिकल्ट टू ऍड अँड रिजेक्ट द हीट ऍट कॉन्स्टंट टेम्परेचरवर हीट ऍड करणं किंवा हीट रिजेक्ट करणं हे डिफिकल्ट आहे. पुढे, आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन अँड एक्सपान्शन इज नॉट पॉसिबल बिकॉज इन दिस प्रोसेस अनअवॉइडेबल हीट ट्रान्सफर टेक प्लेस. आयसेंट्रॉपिक, बघा आयसेंट्रॉपिक जर तुम्ही म्हणता तर एंट्रॉपी कॉन्स्टंट पाहिजे. एंट्रॉपी म्हणजे काय, की मधली जी एनर्जी ती कॉन्स्टंट पाहिजे, म्हणजे टेम्परेचर तुमचं कॉन्स्टंट पाहिजे, असं याचं म्हणणं आहे, बरोबर आहे. तर हे पॉसिबल नाही बेटा, कारण थोडेफार का होईना पण लॉसेस होताच बेटा, लॉसेस होताच. त्यामुळे आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन हे पॉसिबल नाहीये, कारण थोडी का होईना पण हीट ट्रान्सफर होते बेटा, थोडी का होईना पण हीट ट्रान्सफर होऊनच जाते, थोडी का होईना हीट ट्रान्सफर होऊनच जाते. त्यामुळे हे पॉसिबल नाही. आणि सर्वात शेवटचं, रिव्हर्स कार्नोट सायकल इज नॉट रिअलिस्टिक. हे रिअलिस्टिक मध्ये नाही, हे रिअल मध्ये अस्तित्वात नाही. इट इज नॉट रिअलिस्टिक, इट इज ओनली इन इमॅजिनरी सिस्टम. ही फक्त इमॅजिनरी आहे, ही फक्त आपण विचार करू शकतो. सो नॉट यूज इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस. त्यामुळे ही ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये वापरली जात नाही. याचं ऍप्लिकेशन तुम्हाला कुठेच दिसणार नाही. जर कोणी बादशाह बोलला, सर मी रिव्हर्स कार्नोट सायकलवर चालणार फ्रीज बनवलंय, घेऊन या त्याला माझ्याकडे, मी येतोय मग डायरेक्टली. येतं का लक्षात तुम्हाला? तर अशा पद्धतीने हा फंड आहे. ते 1 2 3 4 5 हे 5 लिमिटेशन तुम्हाला सर्वांना लक्ष ठेवायचं बेटा. पहिलं काय, की याच्यामध्ये 2 व्हेरी फास्ट प्रोसेस, 2 व्हेरी स्लो प्रोसेस असतात आणि या दोघांचं कॉम्बिनेशन पॉसिबल नाहीये बेटा. दुसरं त्यांनी काय सांगितलं, की हे रिव्हर्सिबल आहे, म्हणजे याच्यामध्ये फ्रिक्शन नाही राहत, हीट ट्रान्सफर होत नाही, लिकेज नाही राहत, प्रेशर ड्रॉप होत नाही. अरे असं का पॉसिबल आहे का यार? हे पॉसिबल नाहीये, हे डिफिकल्ट आहे बेटा. ऍड करणं आणि हिटला रिजेक्ट करणं, बघा हीट ऍड करणं आणि हिटला रिजेक्ट करणं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे, पण एकदमच डिफिकल्ट, एकदमच कठीण आहे डायरेक्टली, बरोबर आहे. तर हे पण एक लिमिटेशन झालं. त्यानंतर आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन आणि आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन हे पण पॉसिबल नाही का, आणि यामध्ये अनअवॉइडेबल हीट ट्रान्सफर लॉसेस येतात. म्हणजे आपण त्याला अवॉइड करू शकत नाही, हे होणारच आहे, आपण त्याला अवॉइड करू शकतच नाही. येतंय का लक्षात तुम्हाला? तुम्ही म्हणशाल मी भंडारा ठेवतो, माझ्या गल्लीतले लोक जेवले पाहिजे, बाहेरचा एक बी आला नको पाहिजे, चालेल का यार? आणि आला तर त्याला तुम्ही उठवशाल का? ते अवॉइड नाही करता येईल बेटा, अवॉइड नाही करता येईल. तर असं होणार आहे, त्यामुळे आयसेंट्रॉपिक होणं पॉसिबल नाही. आणि सर्वात शेवटची गोष्ट, ही सायकल ही रिअलिस्टिक नाहीये, ही इमॅजिनरी, फक्त इमॅजिन करण्यासाठी बनलेली, ठीक आहे ना. चला असो, आय होप सो सर्वांना रिव्हर्स कार्नोट सायकल बद्दलचं सर्व गोष्टी समजल्या असतील. तर नेक्स्ट आपण बघू बेल कोलेमन सायकल, रिव्हर्स ब्रेटॉन सायकल, रिव्हर्स जूल सायकल. हे तिघं नावं एकाचेच बेटा, बरोबर आहे. चला असो, ही सर्वांना रिव्हर्स कार्नोट सायकल थोडी क्लिअर झाली असावी असं मला वाटतं. तर बघा बेटा, हळूहळू गोष्टींना समजून घेत चला, ठीक आहे ना, आरामात समजेल. बघा, सर्वात पहिले आपण बघितलं एअर रेफ्रिजरेशन म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये एअर आज वापरला जातो ऍज अ रेफ्रिजरंट म्हणून. आणि यामध्ये आपण बघितलं रिव्हर्स कार्नोट सायकल, त्यामध्ये सुद्धा एअर वापरला जातो ऍज अ रेफ्रिजरंट म्हणून, बरोबर आहे. तर आपण बघितलं की रिव्हर्स कार्नोट सायकल ही उलट्या डोक्याची होती, म्हणजे अँटी क्लॉकवाईज नावं दिले होते बेटा, बरोबर आहे. चला असो, आणि त्या डायग्राम वरून त्या प्रोसेस आपण लिहिता येतं आपल्याला. आपण लय हुशार आहे, डायग्राम वरून आपण प्रोसेस लिहिल्या, बस एवढंच तुम्हाला लिहावं लागतं बेटा. लिमिटेशन मला निवडता येणार आहे, आपल्याला करून जायचं बेटा, ठीक आहे ना, आपल्याला सर्व करून जायचं, कारण आता हे 5th सेमिस्टर बेटा, 5वं सेमिस्टर आहे, महत्वाचं बेटा. आता या ठिकाणी IMP UMP गेले चुल्यात, आपल्याला संपूर्ण सिलेबस व्यवस्थित स्टडी करायचा आहे आणि मॅक्सिमम मार्क मिळवायचे बेटा, आउट ऑफ मार्क मिळालेच पाहिजे, ठीक आहे ना. चला, तसे भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर दिसतील, आपल्या युट्यूब चॅनल विनीत ट्युटोरियलवर दिसतील. आणि हो बेटा,
जर तुम्हाला खरं थोडंफार जरी समजत असेल, असं वाटतंय की नाही यार मला मी ज्यांच्याकडे क्लास लावला होता किंवा ज्यांच्याकडे मी कॉलेजला वगैरे शिकतो, तुम्हाला जर थोडासा सुद्धा डिफरन्स वाटत असेल ना, तर नक्की तुम्ही आपला कोर्स वगैरे परचेस करू शकता. आणि बघा यामध्ये तुम्हाला सर्व सिलेबस तुमचा प्रॉपर कंप्लीट केला जाईल, प्रॉपर नोट्स वगैरे तुम्हाला दिल्या जाईल, फॉर्म्युले वगैरे याच्यात न्यूमेरिकल सुद्धा बरं, म्हणजे फॉर्म्युलाचे नोट्स वगैरे दिल्या जाईल, IMP क्वेश्चन बँक सर्व 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 काही मिळेल बेटा. ठीक आहे ना. चला फक्त डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, फ्री डेमो लेक्चर पहा, कोर्स परचेस करा, आमच्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्स परचेस करू शकता. ठीक आहे. चलो बाय बाय, टेक केअर, सी यू.